नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे बघणार आहोत. म्हणजे काय, समाजामध्ये ज्या गोष्टी हरवतात, मग ती घरातली एखादी वस्तू असेल, दारातून गेलेली एखादी वस्तू असेल, एखादी गाडी हरवली असेल, गळ्यातलं हरवलं असेल, अंगठी हरवली असेल किंवा इतर काही, तर ते कुठं शोधायला पाहिजे? खरं तर पोलीस स्टेशनला, की आमची अशी वस्तू हरवलेली आहे आणि आम्हाला ती मिळेल काय किंवा शोधून द्या. पण काही गोष्टींचं असं आहे की ज्या गोष्टी हरवल्या तर त्या तिथं न तक्रार करता लोक ज्योतिषाकडे येतात आणि मग काय हरवलं हे काय सांगण्यासारखी परिस्थिती नाही. मग त्यांचं असं मत असतं की ह्या गोष्टी पंचांगावर कळतात असेल. मग पंचांग उघडल्यानंतर त्यात ह्या गोष्टी मिळतात काय, हरवलेली वस्तू कशी शोधावी, याबद्दल बरेचसे व्हिडिओज, याबद्दल बरीचशी माहिती पंचांग किंवा धर्मशास्त्रामध्ये आहे. पण त्या प्रत्येक माहितीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक विशिष्ट उपासना सांगितलेली आहे. अमकी अमकी वस्तू हरवली, मग अमकी अमकी दिवस अमकी अमकी उपासना करा आणि उपासना केल्यानंतर ती वस्तू मला मिळावी याबद्दलची एक प्रार्थना करा आणि मग ती वस्तू तुम्हाला मिळेल किंवा मिळणारही नाही. मग हा जो उपासनेचा भाग आहे हा करत बसलो तर मला एक सांगा, हे संपूर्ण धर्मशास्त्र, संपूर्ण मानसशास्त्र आणि संपूर्ण ज्योतिषशास्त्र हे एकमेकाशी निगडीत आहेत. एखाद्या व्यक्तीची एखादी वस्तू हरवलेली आहे आणि मी त्याला एखादी उपासना सांगितली, तर खरोखरच ती उपासना करत असताना एकाग्र चित्तानं, स्थिर अंतःकरणानं ती व्यक्ती करेल काय? नाही. ती उपासना करत असताना प्रत्येक क्षणाला त्या वस्तूची आठवण होत राहील, मन तिकडं चित्तवेध घेईल आणि आपण इथं उपासना करत बसू शरीराने. त्यामुळं तुम्हाला यश मिळण्याची शक्यता 100% नाही. 100% नाही. शरीरानं एखादी गोष्ट करतोय आणि मनानं जर आम्ही ती गोष्ट स्वीकारलेली नसेल तर त्या गोष्टीचं फळ मिळणं कठीण आहे. आणि मग म्हणतात की नाही, काय सगळं केलं बघा, काय उपयोग नाही. मग आता ह्यात काय काय हरवतं, काय काय नाही, हा जर विचार केला तर आपण लक्षात घ्या, हरवलेली वस्तू आपण कशी शोधायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आता काय काय हरवू शकतं व्यक्तीचं? बघा, कल्पना करा, सोन्याची वस्तू हरवते घरातली, फुलं हरवतात, कानातलं हरवतं, घरातल्या किंवा प्रवासाला गेल्यानंतर बॅगा हरवतात, कुणाच्या घरातल्या किल्ल्या हरवतात. मग त्या किल्ल्या गाडीच्या असतील, त्या किल्ल्या तिजोरीच्या असतील, त्या किल्ल्या घराच्या असतील किंवा बँकेतल्या लॉकरच्या असतील. काही वेळेला काय लोकांची गाडी हरवते. काही वेळेला लोकांच्या वस्तू म्हणजे काय, म्हैस, कुठे म्हशीचं रेडकू, बैल, कोंबडी, गाय, यानंतर कुत्रं हरवलं, या सगळ्या मांजर हरवलं, हे सगळं विचारायला ज्योतिषाकडे येतात. हसू येतं, परंतु काय त्याला पर्याय नसतो. मग बकरी हरवली, कुणाचा मोबाईल हरवला, कुणाची लहान मुलं हरवली, कुणाची लग्नाची मुलगी किंवा मुलगा हरवला म्हणतात. त्यांना माहीत असतं नेमकं भानगड काय, पण आम्हाला सांगतात हरवला आहे हो. मग रागानं घरातून गेलेली एखादी व्यक्ती कुठं गेली, कुठल्या बाजूला गेली असेल, कुठं शोधावं हे पण विचारायला पंचांगापुढे येतात. त्यानंतर प्रवासात विसरलेली एखादी बॅग, कुठं विसरली माहिती नाही, कुठं उतरलात माहिती आहे, कुठं ठेवली होती माहिती आहे, पण नेमकं मध्येच ती गायब कधी झाली माहीत नाही. मी झोप लागली होती, उठलो तर बॅग नाही. मग अशा वेळेला आम्हाला ही कुठं आहे शोधायचं कसं आहे? मग चोरीला गेलेला माल, वस्तू चोरीला गेली तसं काही वेळेला माल चोरीला जातो, काही वेळेला बॅग, एखादी पिशवी, हे सगळं चोरीला गेलेलं असलं की मग हे सगळं ज्योतिषाच्या समोर येऊन सांगायचं. मग ज्योतिषानं बिचाऱ्यानं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मग आपण जर ज्योतिषी असाल किंवा तुमचं काय हरवलं असेल तर तुम्हाला ह्यातून एक सोल्युशन, उत्तम उपाय मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता बघा, हे कालाखेरपर्यंत झालं, पण कलियुगात काय हरवतं? कलियुगामध्ये काय हरवलं आहे हे जर बघायला गेलो तर ज्योतिषाला ह्यातलं काहीही मिळणार नाही, पंचांगातल्या ह्यात काहीही सापडणार नाही, याची माझी 100% गॅरंटी आहे. पण लोक म्हणतील की मला सापडते. कलियुगात काय हरवेल बघा? कलियुगात घरातली सुख आणि शांती हरवली आहे, शोधणार? पंचांगात शोधणार? माणसातलं माणूस पण हरवलंय, शोधणार? माणसातलं प्रेम हरवलंय, नात्यातला गोडवा हरवलाय, मुलांचं बालपण हरवलंय, निरागसपण हरवलंय. शाळा, अरे 2, 1.5, 3 वर्षाच्या मुलाला मारतात, उठाभाषा काढायला लावा, कानाखाली मारा. अरे काय चाललंय? काय वेड्या आहेत का काय? शाळा आहे का कैदास्थान आहे? त्यातली मारहाण, मुलांचं बालपण हरवलंय.
पाळणाघरात टाकलं, त्याला आई वडील प्रेम अमकं ते काय सांभाळतील तसं सांभाळतील. जागेवर झोपलं, उचलून ठेवलं, काय व्यवस्था होते काय? त्यांचं बालपण हरवत चाललेलं आहे. आज मुलांची मैदानी खेळ खेळायची क्षमता हरवत चाललेली आहे. शाळांना एकही मैदान नाही, आणि आहेच तर मैदानात न्यायची क्षमता नाही आहे. शाळेकडे खेळ नाहीत आणि मुलं जायला तयार नाहीत, मोबाईलमध्येच खेळतील सगळं. असं जर असेल तर मुलांचं सगळं हे हरवत चाललेलं आहे. मग स्त्रीमधलं आज बाई पण हरवत चाललं आहे. स्त्रीमधलं बाई पण हरवत चाललं आहे. आईमधलं आज आई पण हरवत चाललेला आहे. मित्रांनो, पुरुषातला देव माणूस पुरुषोत्तम हरवत चाललेला आहे. हा कोण होता आणि कोण झालास तू असं विचारलं तर त्यालासुद्धा उत्तर द्यायला जागा नाही, इतकी आपण कठीण परिस्थितीत आलेलो होतो. मग हे जर लोक ज्योतिषाकडे विचारलं तर ज्योतिषी काय सांगणार आहे? मग देवळातला आज देव पण हरवलेला आहे. देऊळ व्यापारीकरण झालेलं आहे. एका महिन्यात 1,00,000 लोक देवाला येतात, पण देवळामध्ये त्या लोकांना काय बाथरूमची व्यवस्था आहे की? 2 बाथरूम आहेत. 1,00,000 लोक महिन्यामध्ये येतात, आणि महिन्यामध्ये नव्हे एका दिवसामध्ये येतात, आणि 2 बाथरूम असतील तर विचार करा. ह्याचा आकडेवारीचा बघितला जर हिशोब तर लोकांनी काय करायचं? का गोळ्या खायच्या? लघवी येऊ नये म्हणून आता काही दिवसांनी तीच अवस्था येईल असं मला वाटायला लागलेलं आहे. हां, काय कुठं जातो एवढा पैसा? पण आपल्या देवळातलं देव पण हरवत चाललेलं आहे. देव पण त्यांना कशी बुद्धी देत नाही बघत. असलं काय करायची? व्यापारीकरण झालं आहे, बाजारीकरण झालं आहे. आज बायकोतली नम्र स्त्री हरवलेली आहे. ती उर्मटपणे सगळ्यांना काय वाटेल तसे बोलू शकते. अरे, बायकोतलं देव पण हरवत चाललेलं आहे, आणि हिच्यातली देवी हरवली आहे. कुठं गेली? सापडलेलं नाही कधी कोणाला. शाळेतलं शिक्षण हरवलं आहे. सेवा म्हणून होती ती शिक्षण सेवा संपलेली आहे. पाट्या टाकण्याचं काम चालू आहे. त्यानंतर शासकीय सेवेतला सेवाभाव हरवलेला आहे. मेवा हीच सेवा होत चाललेली आहे. शहरातला व्यवहारातला आपल्या खरेपणा हरवत चाललेला आहे. विवाहातलं मांगल्य पण हरवलेलं आहे. लग्नाला गेल्यानंतर आपल्याला दिसतं काय चाललंय ते. ब्राह्मण कुठं आहे? अरे, महाराज कोपऱ्यात, आणि महाराजांना द्यायचे 1,000-2,000 रुपये, 5,000 10,000 म्हणून एवढे असतात काय? पण मेकअपवर 15,000 खर्च होतील, व्हिडिओ शूटिंगवर 1,00,000 रुपये खर्च होतील. आमच्या विवाहातलं मांगल्य पण हरवत चाललेलं आहे. दिखावा फक्त टिकला शिल्लेला आहे. भपकेपणा फक्त शिल्लक राहिलेला आहे. मनातलं सौंदर्य कोमेजलेलं आहे, आणि चेहऱ्यावरचे भाव वाढत आहेत. फक्त थरावर थर वाढवून आपण काय गोरे आहोत, आपण काय सुंदर आहोत, एकदा धुतलं की पुन्हा आपला मूळचा चेहरा दिसतो. म्हणजे आपण रोज जे चेहरे घेऊन फिरतो ते खरे चेहरे आपले खरे नाहीतच. पुन्हा एकदा बघा, आपल्यातला भाव हरवत चाललेला आहे. मग मनातलं मनासारखं जगणं हरवत चाललेलं आहे. आपण जिवंत प्रेताना फिरताना दिसतो. जिवंत प्रेत कशाला पाहिजे रे तुम्हाला वेगळं? याच पृथ्वीवर तुम्हाला स्वर्ग पण इथे बघायला मिळेल, नरक पण इथे बघायला मिळेल. कुठेही बाहेर जायची गरज नाही, फक्त बघायची दृष्टी आहे. त्यामुळे म्हणून तुम्हाला जिवंत प्रेत फिरताना दिसत आहेत. चेहरा खोटं हसू घेऊन फिरतंय. खरं हसू असतं ना, ते अश्रूच बुडालेलं असतं. लोक खोटं हसू घेऊन फिरतायत. तरुणांची स्वप्न हरवलीत. त्याची नोकरीची स्वप्न हरवली, शिक्षणाची स्वप्न हरवली, विवाहाची स्वप्न हरवली, काही जणांची संसाराची स्वप्न हरवली, आणि काही जणांची जगण्याची स्वप्न हरवली. ही मिळणार आहेत कुठं आम्हाला? कुठंही मिळणार नाहीत. कधीही यातलं काही गोष्ट आम्हाला मिळणार नाही. मग ज्योतिषी हे तरी शोधणार कुठं? सांगा ना. ज्योतिषी हे शोधणार कुठं? ज्योतिषाला हे शोधायला कुठंही मार्ग नाही. मग ॲडमिट पेशंटची किडनी गायब होते, हरवली आहे ती. ते जर विचाराल तुमच्याकडे उत्तर आहे नाही. कोणाचं चित्त हरवलं आहे, कोणाचं काळीज हरवलं आहे, कोणाचं मनस्वास्थ्य हरवलेलं आहे, कोणाचं सुख हरवलं आहे. बघा, तुमचं काय हरवलं आहे एकदा शोधा, आणि मग आपण बघूया की हे काय हरवलेलं कसं शोधायचं. याचा एक सुंदर फॉर्म्युला मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. तो बघा आणि तुमचं काय हरवलं आहे त्यात शोधा, आणि मग खरोखरच बघा तुमचं हरवलेली वस्तू तुम्हाला या आयुष्यात तरी मिळणार आहे का नाही. प्रयत्न करूया. एक कोष्टक तयार केलेलं आहे, हरवलेली वस्तू कशी पाहावी. आणि आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आम्ही 2 भाग केलेले आहेत. हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सगळे वार दिलेले आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि इकडे जी तिथी, ज्या दिवशी वस्तू हरवली ती तिथी मोजायची आहे. प्रतिपदा म्हणजे 01, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या कोणतीही एक असेल तर ती त्या दिवशी बघायची. आता ह्यात शोधायचं आहे. ह्याच्या पुढं तुम्हाला 1 ते 12 आकडे मिळतील. 1 ते 12 आकडे मिळतील, आणि ह्या आकड्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला खाली मिळेल. एका मिनिटात सांगून सोपं होतं.
का हे केलं ह्याचा बेस आहे, निश्चितपणे बेस आहे, असा अंदाजपंच केलेलं नाही. पण तो बेस काय आहे हे एकदा लक्षात आलं तुमच्या, किंवा तुमच्या लक्षात की अरे हे धर्मशास्त्रामध्ये सुंदर दिलं आहे, फक्त आम्हाला या पद्धतीनं जे स्टॅटिस्टिकल डेटा मांडता आलेला नाही आहे, याचा आम्हाला कधी काय माहिती का एका चौकटीमध्ये छानपैकी विस्तारीकरण करता आलेलं नाही, एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये. आता हे 1 ते 12 अंक आहेत. 1 ते 12 अंकात ह्यातला कुठला अंक आहे शोधायचा आणि त्या अंकाचं स्पष्टीकरण खाली आहे. तेवढं झालं की संपलं, बाकी विचार करत बसायचा नाही. आता इथं दिलेलं आहे बघा. आता ह्या सगळ्या अंकांच्या मध्ये एक अल्पावधीत परत मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जर समजा तुम्ही बघितलं द्वितीय असेल आणि त्या दिवशी मंगळवार होता तर इथं 1 आकडा येईल. तो 1 आकडा बघितला की त्याच्या खाली उत्तर येणार आपलं अल्पावधीत परत मिळण्याची शक्यता आहे. मग ह्या अल्पावधीत परत मिळणाऱ्या गोष्टी कुठल्या असतील बघा. घरात हरवलेली एखादी चेन, घरात हरवलेलं पाकिट, एखादीची इकडं तिकडं कुठं ठेवलेली एपडी, घरातच नीट न ठेवलेली अंगठी, ह्या गोष्टी म्हणजे किरकोळ आहेत. आता ह्या गोष्टींचं मूल्य जास्त असेल पण ह्या किरकोळ म्हणजे घरात सापडतील, अल्पावधीत परत मिळण्याची शक्यता आहे. 2 जर आपण इथं 2 आकडा बघितला तर तो कुठे येणार आपला 2 आकडा. समजा या इथं मी बघितला तर शुक्रवार होता आणि त्या दिवशी सप्तमी होती, असं जर असेल तर मला 2 आकडा मिळेल. मग 2 आकड्याचं भविष्य काय म्हणजे परत मिळेल पण जास्त वेळ लागेल, परत मिळेल पण जास्त वेळ लागेल. मग त्या वस्तू कुठल्या असण्याची शक्यता आहे बघा. किमतीचा मोबाईल, एखादी हिऱ्याची अंगठी, डिग्गीत ठेवलेली रोख रक्कम पळवली, मुलगा किंवा वडील हरवलेले आहेत, कुठं आहेत काय शोधायला मला मार्ग नाही, मी कुठं शोधू, मिळतील. म्हणजेच काय मिळेल पण जास्त वेळ लागेल, तोपर्यंत पेशन्स तुमचे ठेवावे लागतील. 3 नंबर हरवले ते गेलेच, आता शोधू नका. 3 नंबर हरवले ते गेले, आता शोधू नका. याचा अर्थ समजा सप्तमी आहे आणि सोमवार असेल तर 3 आकडा येईल. मग हरवले ते गेले, आता शोधू नका. अशा वस्तू ज्यामध्ये आहेत त्यामध्ये कुठल्या तर तुम्हाला तुमचा किमती मोबाईल, हिऱ्याची अंगठी, डिगीतली रोख रक्कम, वडील, मुलगा कोण हरवले असतील तर आपल्याला लक्षात येईल की हे गेले, आता शोधण्याची शक्यता नाही. असं जर असेल तर काही वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं का गाडीत विसरलेले कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, कपड्यांची पिशवी, लॅपटॉपच्या बॅग, ह्या सगळ्या वस्तू सापडतच नाहीत, कारण घेणाऱ्याला त्याचा वापर करण्याची शक्यता, घेणारा तो वापर करण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्या नाही म्हणतो. 4 परत मिळेल पण पैसा खर्च होईल. 4 नंबर जर समजा हा बुधवार आहे आणि षष्टी असेल तर त्याला 4 नंबरचं 4 आकडा लागू होईल. म्हणजे काय सापडणारा पार्टी मागतो, म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, परत मिळेल पण पैसा खर्च होईल, सापडणारा पार्टी मागतो. आता एखाद्याचं आधार कार्ड सापडलं ते म्हणलं मला पार्टी द्यायला पाहिजे. अरे आधार कार्ड काढायचा खर्च 200 रुपये आणि ह्याला पार्टी 500 रुपयाची जर द्यायची असेल तर मग ती न घेतलेली बरी ना. म्हणजेच 2 गोष्टी होतील, परत मिळेल पण पैसा खर्च होईल आणि तो जर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या किंवा त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर आपण साभारपणे नाकारू, आम्ही नवीन घेतो पण आम्हाला ती नको, अशा पण पद्धतीची परिस्थिती तयार होईल. 5 लाभ होईल पण कटकटीनं त्रासून वेडे व्हाल. 5 लाभ मिळेल बरं का, इथं बघा हे नवमी असेल आणि सोमवार असेल तर 5 काय होईल, लाभ होईल पण कटकटीनं त्रासून तुम्ही वेडे व्हाल. म्हणजे काय बघा, एका मित्राची मोटरसायकल आणली होती, दारात ठेवली आणि घरात झोपलं आणि कुणीतरी उचलून नेली. आत्ता प्रश्न असा आला की ही मोटरसायकल लाभ होईल, मिळेल, तिची तक्रार दिली, सगळं आहे, पण कटकट काय झाली, मिळेल पण कटकट तोपर्यंत त्या लोकांची आणि घरच्यांची ऐकलं, तुला कळत नाही तर आणली कशाला. आता त्याच्या घरचे त्याला आणि तो तुम्हाला सगळ्यांना त्रास देईल. नेलीच कशी, लावलीच कुठं, गेलीच कशी, हरवलीच कशी, ह्याला काय कळतच नाही, सांभाळायचं कळत नाही, काय बोलून घ्याल. म्हणजे हा जर सगळा हिशोब बघितला तर लाभ होईल पण कटकटीनं त्रासून वेडे व्हाल. कशाला आणली आणि कुठल्या मुहूर्तावर काय आणायची आम्हाला सुचली. घरात आणलेला एखाद्या पाहुण्यांचा हार, पाहुणे आले आणि त्यांचा घरातनं हार गायब झाला, घरात कोण दुसरं आलंच नाही पण कुणी नेला. आता पोलीस केस, पोलीस अमकं तमकं, आपला काहीही संबंध नव्हता पण आपण त्यात अडकतो. कटकटीमध्ये आपण सापडलो की अवघड. लग्न समारंभामध्ये आज असंच होतं, काय नाही, एक सांभाळणारा माणूस असतो आणि काहीतरी वस्तू गायब होते, पोलीस केस, अमकं तमकं, लग्नाकडं, खाण्याकडं, जेवणाकडं लक्ष नाही, ह्याच गोष्टी बघत बसायची वेळ येते. असं पण होऊ शकतं. 6 नंबर संकट टळेल, नवीन ओळखी होतील परंतु वस्तू परत मिळेल. म्हणजे ह्या गोष्टी शक्य आहेत. एखाद्या बागेत वगैरे एखाद्या आजोबा गेले किंवा तुम्ही गेलात, राहिलं, बसलो, तिथं काहीतरी हरवलं किंवा बॅग तशीच राहिली, मुलांच्या बरोबर घेताना नजर चुकीनं तशीच मुलांनी कुठंतरी नेली आणि पडली, तर आपण ह्या गोष्टी सहज मिळतात आपल्याला. नवीन वस्तू, तुम्ही तुमची छत्री राहिली बघा, मला मिळाली काल, आणून दिली, वा थँक्यू, आता त्या माणसाची ओळख होते आणि मग तो आपला माणूस मित्र होऊ शकतो. म्हणजे बागेत वगैरे हरवलेली बॅग, छत्री,
मोबाईल, काठी, पिशवी, चष्मा, ह्या सगळ्या गोष्टी, आपला रुमाल, पाण्याची बाटली, ह्या सगळ्या गोष्टी सापडतात. परंतु आपल्या चांगल्या नवीन ओळखी होतात आणि परत त्या वस्तू आपल्याला मिळतात. संकट तर टळलेलंच आहे. या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्याबरोबर मिळालेल्या आहेत. आता 7, वस्तू नाश पावेल पण घेणारा सापडेल. वस्तू नाश पावेल पण घेणारा सापडेल म्हणजे काय? वस्तू एखादी नाश पावते म्हणजे काय? भाजी, जेवणाच्या जे भाजीची बॅग, भाजी आहे भरपूर आणि त्यानं वस्तू नेली तर तो आणून देईपर्यंत ती भाजी खराब झालेली असेल. त्यानंतर एखाद्या डब्याची बॅग, डबा आहे त्यामध्ये, नेली कुणीतरी पळून आणि नंतर डबा आणून दिला, तोपर्यंत डब्यातली वस्तू, डबा चेपलेला, ती बॅग खराब झालेली सगळी, आपण पुन्हा ती घ्यायची का नाही विचार करतो. रिक्षात विसरलेला केक, 2 दिवसांनी रिक्षावाल्यानं सांगितलं मी रिक्षा तशीच लावून ठेवली तुमचा केक, तर तो बघण्यासारखा असेल काय? नाही बघण्यासारखा असेल. त्यामुळं कुरिअरमध्ये हरवलेली फराळाची पिशवी 15 दिवसानंतर आली, आतल्या फराळाचं काय झालं असेल? बघण्यासारखा असेल. बुरा आलेला सगळा फराळ आपण घेणार नाही. त्यामुळं आपण म्हणतो की वस्तू नाश पावेल पण घेणारा सापडेल. 8, उशिरा मिळेल पण काळजीने घरात वाद होईल. उशिरा मिळेल, गळ्यातील सोनं, पाटली बांगडी, पासबुक बँकेचं, गाडीतली डिग्गी किंवा इस्त्रीचे कपडे असलेली बॅग हरवली तर आपल्याला ती वस्तू उशिरा मिळेल पण काळजीने घरात वाद होईल. कुणाकडे आहे माहीत नाही पण काळजी करून करून आपण कंटाळू. ह्या गोष्टी पण आपल्याला त्रासदायक ठरतील. हे तर 8 मध्ये दिलं असेल. 9, खूप दूर सापडेल उशिराने कळेल. खूप दूर सापडेल म्हणजे काय? ते घरातील एखादी तिजोरीची चावी किंवा हरवलेली एखादी म्हैस आमची खूप दूर सापडेल. हरवलेली एखादी म्हैस, कुत्रा, ट्रक, टेम्पो, सायकल ह्या वस्तू काय होतात? कुठेतरी लांब दूर नेतात आणि खूप उशिरानंतर सापडतात. पण आपल्याला त्याबद्दल त्या पद्धतीचे अटॅचमेंट सगळं संपत आलेली असते. त्यामुळं जवळ हे काय दूर सापडेल आणि उशिराने कळेल. 10, जवळच सापडेल पण पश्चाताप होईल. जवळ सापडेल पण पश्चाताप होईल. घरातील तिजोरीची चावी, घरातील किल्ली, घराची किल्ली, प्रवासात बुकिंगची ठेवलेली तिकीटं काय त्यावेळेला मिळाली नाहीत, एवढे हाल झाले आमचे, असं जर असेल तर जवळच सापडेल पण पश्चाताप होईल. हा पश्चाताप आहे हा फार त्रासदायक आहे. 11, वस्तू मिळेल पण घेण्याची इच्छा होणार नाही. एखादी वस्तू मिळेल आम्हाला परंतु घेण्याची इच्छा होणार नाही. बघा, उत्तम चांगला शर्ट, कोट, सगळी वस्तू इस्त्री करून आणल्या आणि गाडीवर ठेवल्या आणि गाडी सुरू केली आणि तसंच राहिलं पटकीने आणि पडल्या कुठतरी. अरे बापरे, मग कोणाला तर मिळाल्या, त्यानं घातल्या, वापरल्या, लोळला, सगळं केलं आणि त्याच्याकडे बघितलं आम्ही, अरे कोट तुझा, माझा कसा काय तुझ्याकडं? सापडला, मी घेतला, वापरला. आत्ता त्याचा घेऊन पुन्हा आपण जर ते वापरायचं म्हणलं तर आपली इच्छा होत नाही. त्यानं एवढा रफ वापरलेला असेल. वस्तू मिळेल पण घेण्याची इच्छा होणार नाही. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की बघा आपण त्या पुन्हा घेत नाही. एखादा आपला हरवलेला कॅमेरा कोणीतरी घेतला, एवढा आदळ आपटर करून बाद वापरला, आपण पुन्हा तो मागणार नाही. एखादं सॅग चांगला हरवलेलं पुन्हा त्याकडे बघितल्यावर त्या सॅगकडे बघायची सुद्धा इच्छा होणार नाही, एवढं बाद वापरलं असेल. अशी पण परिस्थिती असेल. 12, शत्रूकडे गेलेली आहे, थांबण्याची तयारी ठेवा. तर शत्रूकडे गेलेली म्हणजे काय? ठराविक वस्तू आहेत. घरातली मुलगी पळून गेली, आईला सगळं माहीत असतं आणि ती विचारते कुठं गेली असलो? अगं तुझ्या शत्रूकडे, तिचा नव्हे तुझा शत्रू, तुला शत्रू म्हणतात, त्याच्याकडे गेलेली आहे. मग थांबण्याची तयारी ठेवा, सगळं येईल पण आपल्याला दम निघत नाही. मग आपण सगळ्या व्यापातून जातो आणि मनस्ताप करून घेतो. हा जर प्रकार बघितला तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला काय हरवलं असेल तुमचं ते तुम्ही यात बघा. फक्त तुमची एक वस्तुस्थिती अशी आहे, यात बघत असताना तुम्हाला ते नीटकं बघायचं म्हणजे काय. सोलापूरहून काल रात्री बसलेला माणूस सकाळी 10 वाजता कोल्हापुरात उतरला आणि उतरल्यानंतर तयार झालं की रात्री मी ठेवलेली बॅग इथं होती आणि झोपेतनं उठलून बघितलं तर बॅग नव्हती. आता त्यात कालचा वार धरायचा का आजचा धरायचा प्रश्न असा आहे. शुक्रवार धरायचा का शनिवार धरायचा? समजा काल षष्ठी आहे आणि आज सप्तमी आहे, तर शुक्रवार धरला तर षष्ठी 9 आकडा येईल आणि शनिवार धरला आणि सप्तमी तर 4 आकडा येईल. मग 9 धरायचा का 4 धरायचा? 4 धरला तर वेगळं येईल, 9 धरला तर वेगळं येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये द्वंद्व आहे, कारण सांगणारा टू द पॉईंट सांगू शकत नाही. त्यामुळं आपण ह्या गोष्टी व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळंच ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतील, हे तर होईल किंवा ते तर होईल. म्हणजे आयदर ऑर या पद्धतीनं आपण उत्तर देणार आहोत आणि त्यामुळं फारसा त्या माणसाला त्रास न देता ह्या एका कोष्टकाचा आधार घेऊन आपण त्या माणसाला आधार देऊ शकतो. यापेक्षा जास्त आपण त्याला मदत करू शकत नाही. तर मी हे का सांगितलं तर हे सांगण्याचं कारण असं, गेल्या 25-30 वर्षामध्ये
ज्योतिष कार्यालय चालवत असताना आलेल्या अनुभवामध्ये काही ज्योतिषी आपल्याला फार कळतं असं म्हणून ते उघडतात पंचांग आणि मग त्यांना सांगत बसतात, अहो ती वस्तू ना त्या अमक्याकडे गेलेली आहे. मग त्या व्यक्तीला जरा खोदायची सवय असते, स्त्री आहे का पुरुष आहे. मग हा काहीतरी एक उत्तर त्यातलं देतो, समजा स्त्री आहे. बरं कपडे कुठले घातले असतील, तांबडे का हिरवे का निळे. समजा हिरवे म्हणला, नेमकी त्यांच्या घरातली एखादी बाई असते हिरवे कपडे, केस लांब आहेत का लहान आहेत, बरं गोरी आहे का काळी आहे. आता ह्या प्रश्नाची उत्तरं ज्योतिषाकडे नसतात, पण एखादा विचित्र आचरट माणूस त्याला उत्तरं देतो आणि नेमक्या त्या वर्णनाची बाई जर त्या घरामध्ये असेल तर जिंजाला धरून मारामारी ठरलेली आहे. आणि मग याला जबाबदार कोण, हा. उद्या जगातल्या कुठल्या कोर्टात गेलं तर हा म्हणतो माझ्याकडे आलेच नव्हते, मी सांगितलेच नाही. म्हणजे आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत. तर त्या मार्गानं न जाता चुकीच्या प्रश्नाला उत्तरं देऊ नका, त्याचा काही पंचांगाशी संबंध नाही म्हणा आणि मग मोकळं व्हा. लोक अजून खंडत राहणार. अगदी खरं सांगितलं मी की अमकी गोरी आहे, लांब केस आहेत, अमकाय तमकाय, मग तिचं वय काय असेल, आत्ता काय सांगतोस, मग तिचं माहेरचं आडनाव विचारतोस ना, आलाय का आता. मग या पद्धतीनं जर आपण गेलो तर मग आपली फार गोची व्हायला सुरुवात होते. म्हणजे नाव काय असेल, बऱ्याच वेळेला नावाचं अक्षर कुठल्या एका अक्षरानं म्हणजे अंकानं सुरू होतंय, लणं सुरू होतंय का पनं सुरू होतंय, मग हे सांगतो कनं सुरू होतंय. बरोबर बघा, माझा कमीवर संशय होताच बघा. झालं, भांडणाला मूळ सुरू झाली, संशयाची सुई तयार झाली, त्या घरातलं वातावरण नालायक पद्धतीनं पुढे चालायला लागतं आणि मग एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो आणि त्याला संपूर्ण जबाबदार ज्योतिषी असेल तर आपलं चुकतंय म्हणून आपण चुकीच्या मार्गाने जायचं नाही, एवढं निश्चितपणे ठरवायचं. हरवलेल्या वस्तूचा विचार तो करायचा, आपण हरवायचं नाही. आपली जीभ, आपले शब्द हरवायचे नाहीत, एवढं निश्चितपणे जबाबदारी ठेवली तर तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करता येईल आणि स्वतःसुद्धा हे पाहता येईल. थांबूया. आभारी.